पल्लवी, अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातमीपत्रात हार्दिक स्वागत करते। आमच्या चॅनलला आपण अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत असेल। चला तर आता बघूया आजच्या दिवसभरात काय घडामोडी घडलाय। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर चालला गजराज, 14 झोपड्या जमीनदोस्त। अकोला महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाची आक्रमक भूमिका। अकोला जिल्ह्यातील खांबोरा आणि 64 खेडी पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया। महान पोलिसांवरील हल्ला प्रकरण, तब्बल 20 आरोपींना अटक। बातम्यांचा वेगवान पाठलाग, निर्भीड पत्रकारिता आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आपल्या हक्काचं डिजिटल न्यूज नेटवर्क म्हणजे अजिंक्य भारत न्यूज। चला तर बघूया आता सविस्तर बातमीपत्र। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील गंगानगर परिसरात सुरू असलेल्या देह व्यापार कथित व्यवसाय विरोधात 10 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। सदर झोपड्यांना बांधकामाची परवानगी नसल्याने तसेच ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदीमध्येही या झोपड्यांची नोंद नसल्याचे समोर आल्यानंतर या ठिकाणी देह व्यापार हा चालू असल्याने वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलिसांनी माहिती होताच सदर प्रशासनाकडून गंगानगर परिसरातील असलेल्या 14 अवैध झोपड्यांवर बुलडोझर फिरवून जमीनदोस्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली। या कारवाईत तब्बल 1 पक्की 13 टिनाच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत। प्रशासनाच्या या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात मोठी खळबळ उडाली। सदर कारवाई वडाळी सटवाई ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली। अकोला महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर आता महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाने आक्रमक भूमिका घेतली आहे। सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या जागेचा मालकी हक्क, पट्टे, निवासाची सुविधा, आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने या प्रश्नावर प्रशासनाला आता ठोस निर्णय घ्यावाच लागणार आहे। सफाई कर्मचाऱ्यांच्या जागेच्या मालकी हक्कासंदर्भातील संपूर्ण अहवाल 15 दिवसाच्या आत सादर करा, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत। अकोल्यातील 64 खेड्यांना पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला आहे। अकोल्यातील दहिगाव गावंडे गावाजवळ ही जलवाहिनी फुटली। सध्या येथे रस्त्याचे काम सुरू असून खोदकाम करताना ही जलवाहिनी फुटली आहे। अकोला जिल्ह्यातील खांबोरा व 64 खेडे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची जुनी जलवाहिनी शिकस्त झाली असून त्यावर ठिकठिकाणी गळती लागल्याचा व वाहिनी फुटल्याच्या घटना घडतात। या योजनेच्या पुनर्जीवनासाठी व दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद पातळीवर प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, मात्र अद्यापही जलवाहिनी बदलण्यात आली नाही। आधीच जिल्ह्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण असून काटेपूर्णा प्रकल्पात केवळ 25% पाणी शिल्लक आहे। त्यात अशा प्रकारे जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे। याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे। 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त अकोला जिल्ह्यातील महानेते काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीला हिंसक वळण लागून पिंजर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक नवघरे यांच्यावर जमावानेच हल्ला करण्यात आलेला आहे। ही गंभीर घटना घडली होती। मिरवणुकीदरम्यान सुरू झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला जमावाने धक्काबुक्की केली आणि दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करीत तब्बल 20 जणांना अटक केली आहे। वस्तापूर झोडगा फाट्यावरून आदिवासी बांधवांची मिरवणूक महानच्या दिशेने निघाली होती आणि या मिरवणुकीत काही व्यक्तींमध्ये आपापसात जोरदार वाद सुरू झाला। माहिती मिळाल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी API अभिषेक नवघरे हे आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले, मात्र संतप्त जमावाने पोलिसांचे ऐकून घेण्यास नकार देत थेट अधिकाऱ्यांनाच धक्काबुक्की केली। जमाव मागे लागल्याने त्यांनी जवळच असलेल्या एका घरात शिरून आतून कडी लावून स्वतःचा जीव वाचवला। या प्रकरणानंतर महान गावात पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी शोध मोहीम राबवून तब्बल 20 जणांनी या प्रकरणी अटक केली आहे। या 20 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। घेऊया एक छोटीशी विश्रांती। विश्रांतीनंतर पुन्हा बघणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7। आजचा अजिंक्य भारत पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर। राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी। मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट। आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी। अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग।
आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील सविस्तर बातम्या. आणि त्यांचे नियम रद्द करा. संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी संघटना स्थापन करण्याचा अधिकार, नोंदणी, मान्यता बाधित ठेवण्यासह इतर विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा वर्कर्स गटप्रवर्तक संघटना वाशिम अकोल्याच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी गगनभेदी घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न संघटनेच्या वतीने करण्यात आला. आशा वर्कर्स गटप्रवर्तकाच्या अनेक समस्या प्रलंबित असल्यामुळे त्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवला आहे. याआधीही ज्यांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करून शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आमच्या मागण्या रास्त असून त्या तातडीने निकाली काढण्याची मागणी सुद्धा करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. आज CITच्या देशव्यापी संपात अकोला जिल्ह्यातील सर्व योजना कर्मचारी सहभागी झाले असून सर्वांना सामाजिक सुरक्षा, पेन्शन आणि योजना कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत या ठिकाणी आंदोलन छेडण्यात आले आहे. तसेच शेतकरी आणि शेतमजूर यांची मजुरी आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव ह्या पण आमच्या मागण्या आहेत. तसेच बेरोजगार आणि युवकांना सुरक्षा ह्या सर्व मागण्या घेऊन आज आम्ही सर्व योजना कर्मचारी आंदोलनात सहभागी झालो आहोत. बाळापूर तालुक्यातील निमी मालोकार येथे शेतातील रस्त्याच्या वादातून अमोल गजानन मालोकार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 9 तासात तपास करून 5 आरोपींना अटक केली. 9 ऑगस्ट रोजी दुपारी अमोल मालोकार यांच्यावर त्यांच्या चुलत भावासह साथीदारांनी गोळीबार केला. त्यानंतर आरोपी फरार झाले. अमोल जिवंत असल्याचे समजताच आरोपी पुन्हा घटनास्थळी येऊन त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वाखाली 3 पथके रवाना करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे विजय मालोकार, विजय बुटे एका विधी संघर्षग्रस्त बालकाला उमरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तर अजय मालोकार आणि राजकुमार मालोकार यांना देऊळगाव राजा येथे पाठलाग करून पकडण्यात आले. आरोपीकडून 3 वाहने, 5 मोबाईल असा रोख रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहे. दिनांक 10 ऑगस्ट रोजी खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस स्टेशन खदान हद्दीतील नेहरू पार्क चौक नाकाबंदी दरम्यान वाहन क्रमांक MH30 BD 0803 मालवाहू 4 चाकी वाहन जेव्हा पोलिसांनी थांबण्यास सांगितले तेव्हा ते थांबले नाही. शंका येताच पोलिसांनी त्या गाडीची तपासणी केली असता सदर वाहनांमध्ये ताळपत्री लावलेला प्लास्टिकचा भाग आढळला, जो काही वस्तू झाकून ठेवलेल्या होत्या. बघितले असता त्यामध्ये 2 गोवंश जातीची जनावरे यांना कत्तल करण्याच्या इराद्याने निर्दयतेने बांधून कोंबून वाहतूक करताना मिळून आल्याने गोवंश जनावरांची सुटका करून एकूण 3,17,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये आरोपी मोहम्मद हनीफ शेख हबीब, त्यानंतर मोहम्मद असलम मोहम्मद रफीक यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई आणि तपास सुरू आहे. सदरची कारवाई श्री अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक अकोला, रेड्डी पोलीस अधीक्षक अकोला, सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला, मनोज केदारे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन खदान, तसेच भूषण मोरे, निलेश खंडारे, गिरीश वीर, शिवम दुबे, वैभव कस्तुरे, पोलीस स्टेशन खदान यांनी. अकोल्यातील काजळेश्वर येथील शेतकऱ्याने सोलर पंप मिळवण्यासाठी 25 फेब्रुवारी 26 रोजी अर्ज करून 30,694 रुपयांची रीतसर रक्कम भरली होती. त्यानंतर 8 जुलै 26ला रोटोमॅक कंपनीचे सोलर पंप साहित्य पुरवण्यात आले. हे साहित्य शेतात नेऊन बसवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असताना गाडी शेतात जात नाही असे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याने स्वतः भाड्याने ट्रॅक्टर करून साहित्य आणले. मात्र साहित्य आणून तब्बल 35 दिवस उलटले तरी अद्यापही हे सोलर पंप बसवून देण्यात आलेले नाहीत. भाड्याचा, ट्रॅक्टरचा खर्च आणि सोलर पंपाची प्रतीक्षा यामुळे शेतकरी हैराण झाला. या प्रकरणी शेतकऱ्याने अकोला येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची प्रत्यक्ष भेट घेऊन 23 जुलैला तक्रार केली होती. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी 2 दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अनेक दिवस उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून अकोला जिल्ह्यात पावसाने दंडी मारली आहे. तरी सुद्धा विहिरीमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध असूनही सोलर पंप फिट न झाल्याने पिकांना पाणी देता येत नाहीये. वेळेवर पाणी न मिळाल्याने
आल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्याने व्यक्त केली असून महावितरणाने तात्काळ सोलर पंप बसवून द्यावा अशी मागणी शेतकऱ्याने केली. अजिंक्य भारत न्यूज प्रतिनिधी मुकेश ढोके, अकोला. मी सोलरसाठी अर्ज 25 फेब्रुवारी 2026 या रोजी केला होता आणि भरायची एकूण रक्कम 30,694 रुपये सोलरसाठी भरले होते आणि त्यांनी दिनांक 8 जुलै 2026 रोजी सोलरचे सामान आणून दिले. रोटोमॅक कंपनीचे सोलरचे पंप आहे आणि त्यांची जबाबदारी असते ही शेतात नेऊन फिट करायची, पण ते म्हणे गाडी जात नाही, तर आपण गाणी भाड्यानं ट्रॅक्टर घेतला. आज 35 दिवस झाले सोलर ट्रॅक्टर भाड्यानं आहे, पण त्यांनी आजपर्यंत जोडून दिला नाही. अमरावती जिल्ह्यातील श्रवणबाधित व्यक्तींच्या विविध मागण्यांसाठी श्रवण दोष निवारण कृती समिती आक्रमक झाली आहे. क्वालियर इम्प्लांट चाललेल्या व्यक्तींच्या साऊंड प्रोसेसरचा आजीवन खर्च शासनाने करावा अशी प्रमुख मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याच्या धर्तीवर अमरावती जिल्ह्यातही श्रवणबाधित व्यक्तींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून दरवर्षी किमान 15 लाख रुपयांचा निधी राखीव ठेवावा अशी मागणी करण्यात आली. या निधीतून क्वालियर इम्प्लांटचा साऊंड प्रोसेसरची दुरुस्ती, बॅटरी, आवश्यक वैद्यकीय श्रवणविषयक साधने तसेच गरजू श्रवणबाधित व्यक्तींना आवश्यकतेनुसार आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी समितीने केली आहे. या संदर्भात श्रवण दोष निवारण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर करण्यात आले. शासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी विनंती यावेळी करण्यात आली. मी लक्ष्मण मोरे, ऑडिओलॉजिस्ट आणि श्रवण दोष निवारण कृती समितीचा अध्यक्ष. आज आम्ही इथं जन्मदास श्रवणबाधित बालकं हे श्रवण दोष निवारण कृती समितीच्या सर्व पालकांच्या सोबत इथं आपल्या सन्माननीय कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यासाठी आलो आहोत. आमच्याकडे हे जन्मदास श्रवणबाधित जवळपास 150 मुलं आम्ही कोक्लियर इम्प्लांट केलेले आहेत. आज हे सर्व मुलं सामान्य मुलाप्रमाणे ऐकतात, बोलतात आणि सामान्य शाळेत जातात. आणि ही सर्व प्रक्रिया करत असताना केंद्र शासन व आपल्या राज्य शासनाने ही पूर्ण कोक्लियर इम्प्लांट आम्हाला मोफत दिलं होतं. पण आज हे आतमधलं मशीन जे आहे ते पूर्णतः चांगलं आहे, पण बाहेरचं मशीन किमान 3 वर्षानंतर खराब होतं आणि ते खराब झाल्यानंतर त्याची किंमत किमान 3.5 ते 4 लाख रुपये आहे. आणि ते सर्व आज आमच्या पालकांना विकत घेण्यासाठी, सर्व मोलमजूर करणारा वर्ग असल्यामुळे त्यांना ते विकत घेणं शक्य नसल्यामुळे आज हे मुलं सामान्य मुलापासून थोडे वेगळे चालले. त्यांना शाळेमध्ये शैक्षणिक शिक्षण घेत असताना, समाजामध्ये वागत असताना त्रास होत आहे, कारण त्यांना ऐकायलाच येत नाहीये. तर आज आमच्या श्रवण दोष निवारण कृती समितीच्या सर्व टीमच्या कडून एक शासनाला एकच विनंती आहे की ऑपरेशन जसं तुम्ही मुलांना मोफत दिलं, आज हे मुलं सामान्य वर्गामध्ये जसे आज आले, हे मशीन बंद पडल्यानंतर यासाठी कुठली एक शासनाने एक जिल्हा लेवलवरती एक तरतूद करून या मुलांना हे मशीन विकत घेण्यासाठी किंवा रिपेअर करण्यासाठी एक वेगळा निधी उपलब्ध करून द्यावा हीच विनंती आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर चालला गजराज, 14 झोपड्या जमीनदोस्त. अकोला महानगरपालिकेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाची आक्रमक भूमिका. अकोला जिल्ह्यातील खांबोरा आणि 64 खेडी पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया. महान पोलिसांवरील हल्ला प्रकरण, तब्बल 20 आरोपींना अटक. आमच्या यूट्यूब चॅनलला, फेसबुकला आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तसेच तुम्हाला सुद्धा जाहिरातीसाठी आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच संपर्क करा आणि बघत रहा अजिंक्य भारत न्यूज, बातम्यांचा वेगवान पाठलाग. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. नमस्कार.